नमस्कार मित्रांनो, फिजिक्स अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी आपला जो 11th फिजिक्सचा एक चॅप्टर सुरू होता तो म्हणजे मॅथमॅटिकल मेथड्स, त्याचा पुढचा भाग आज आपण बघतोय. लेक्चर नंबर 4 आहे आपलं याचं, आणि हे आपलं जवळपास सेकंड लास्ट लेक्चर असेल. याच्यानंतर एकच लेक्चर आपल्याला लागेल. आजचं लेक्चर जर बघितलं तर याच्यामध्ये आपण क्रॉस प्रोडक्ट बघणार आहे. त्याला आपण व्हेक्टर प्रोडक्ट असं म्हणतो. आता हा नक्की व्हेक्टर प्रोडक्ट असतोय काय, हा आपण व्यवस्थितपणे पार्ट डिटेलमध्ये बघणार आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर कॉन्सेप्ट काय आहे, तुम्हाला बाळांनो याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सेम असं आपण जसं डॉट प्रोडक्ट बघितलं, सेम तसंच तुम्हाला एक क्रॉस प्रोडक्ट आहे आणि त्याला जसे कॅरेक्टरिस्टिक आहेत तसेच याला पण आहेत. परंतु इथं पण आपण काय करणार आहे, कॅरेक्टरिस्टिक बघण्याच्या अगोदर आपण एक्झाम्पल सोडवायला शिकणार आहे. नंतर तो पार्ट आपण बघणार आहोत. का तर एक्झाम्पल तुम्हाला सोडवणं ही सोपं वाटेल कॅरेक्टरिस्टिक शिकण्यापेक्षा, म्हणून आपण अगोदर आपला इझी पार्ट स्टडी करणार आहोत. तर लेक्चरला शेवटपर्यंत बघा. त्याच्या अगोदर लाईक करा, शेअर करा, ऑल्सो सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या मित्रांना फिजिक्स अवघड वाटतोय त्यांना आपल्या चॅनलसोबत कनेक्ट करून द्या. आपण त्यांना सोपं बनवण्याचं नक्कीच काम करूया. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हेक्टर प्रोडक्टला. तसेच आपली CET PYQ सिरीज पण सुरू आहे गेले 15-20 दिवसांपासून. खूप ॲडव्हान्स क्वेश्चन आपण त्याच्यावरती टाकत आहे, तर ती पण अटेंड करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा. अपकमिंग काही डेजमध्ये 2 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला आणखीन एक सरप्राईज आहे, ते म्हणजे आपण नीट PYQ सिरीज बाळांनो चालू करतोय. म्हणजे नीटचे PYQ क्वेश्चन तुम्हाला सेम जशी आपली CET PYQ आहे तसेच त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. 1 मिनिटामध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करून होईल. त्याची बेसिक म्हणजे जी शॉर्ट ट्रिक असेल, फास्टेस्ट क्वेश्चन सॉल्विंग मेथड, ती तुम्हाला त्याच्यामधून ॲडॉप्ट होईल. जवळपास नीट एक्झाम अजून भरपूर लांब आहे, तोपर्यंत तुमचे सगळे PYQs होतील मागच्या 10 to 15 इयर्सचे. आणि एवढं जर तुम्ही करताय ना तर तुम्हाला फिजिक्समध्ये कसे पण 180 पैकी नीटमध्ये 100 मार्क तर तुम्हाला कसेही कव्हरअप होतील. ओके, चला तर मग सुरू करूया. आज आहे आपलं लेक्चर नंबर 4. एक मिनटं, लेक्चर नंबर 4 आज आपण कॅरी करतोय. हा काय पार्ट आपण याच्यामध्ये बघितलेला होता. आजच्या लेक्चरला आहे आपल्याकडे क्रॉस प्रोडक्ट. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता जर आपण व्यवस्थित बघितला क्रॉस प्रोडक्ट असतो काय किंवा काय, यासाठी आपल्याला व्हेक्टर ऑपरेटर्स माहीत असणं गरजेचं आहे. किती असतात बाळांनो? 3 असतात. ओके, ऑल्सो यासाठी आपल्याला आणखीन एक बेसिक येणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्स सोडवता आला पाहिजे. 10वीमध्ये तुम्हाला डिटर्मिनंट होता, मॅट्रिक्स होता, सोडवायला शिकलाय बाळांनो. ओके, यस, चांगली गोष्ट आहे. तेच आपल्याला इथं करायचं. फक्त तुम्हाला मॅट्रिक्स सोडवायला आला, मग तुम्हाला व्हेक्टर प्रोडक्ट जो आहे तो अवघड अख्ख्या जन्मामध्ये वाटणार नाही आहे. त्यामुळं कनेक्टेड राहा. बघूया तर मग क्वेश्चन काय दिलेला आहे. याला आपण क्रॉस प्रोडक्टसुद्धा म्हणतो आणि व्हेक्टर प्रोडक्टसुद्धा म्हणतो. दोन्ही पण तुम्ही रिकॉल करू शकताय. काही जरी विचारलं क्रॉस किंवा व्हेक्टर तरी तोच प्रश्न आहे. फाइंड द व्हेक्टर ऑर क्रॉस प्रोडक्ट ऑफ A बार अँड B बार, हा तुम्हाला प्रश्न आहे. A बार दिलेला आहे, B बार दिलेला आहे, दोघांचा प्रोडक्ट काढायचा आहे. घेऊया मग A बार क्रॉस B बार. ओके, हे आहे. आता याच्या अगोदर आपण जेव्हा डॉट प्रोडक्ट बघितला तेव्हा इथं काय दिलेला होता, डॉट. इथे काय द्यायचं आहे, क्रॉस द्यायचं आहे, म्हणून याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. ओके, आता समजलं का त्याला डॉट का म्हणतो, ह्याला क्रॉस का म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला जे व्हेक्टर ऑपरेटर्स दिलेले आहेत हे ऑपरेटर्स अगोदर तुम्हाला लिहून घ्यायचे, पण ते असे नाही लिहायचे. याच्या अगोदर आपण काय केलं, डॉटमध्ये 2 ब्रॅकेट लिहिले, मध्ये डॉट दिला, ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूज पुट केला. इथं आपल्याला असं काहीही करायचं नाही आहे. इथं आपण काय करणार, इथं आपण एक मॅट्रिक्स ड्रॉ करणार आहे बाळांनो. ओके, केला हा मॅट्रिक्स ड्रॉ केला. हा मॅट्रिक्स ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये इथं जर बघाल, इथं I आहे, इथं G आहे, इथं K आहे. दोघांसाठी पण ऑपरेटर सेम आहेत ना, ते A बारमध्ये पण दिसत आहेत आणि B बारमध्ये पण दिसत आहेत. ओके, म्हणजे दोन्हीमध्ये पण सेम ऑपरेटर तुम्हाला बघायला मिळतात. मग हे जे तुमचे ऑपरेटर आहेत ना, हे I, J, K अगोदर तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत इथं. म्हणजे ह्या मॅट्रिक्समध्ये 3 कॉलम होतील. एक होईल I कॅप, एक होईल J कॅप, एक होईल K कॅप. हे तुम्हाला 3 कॉलम इथं बघायला मिळतील. I, J, K झाले. याच्यानंतर जसं आपण काल बघितलेलं होतं कोइफिशियंट. ओके, कोइफिशियंट म्हणजे ह्या आयला जो शेजारी असेल तो असेल आयचा कोइफिशियंट, जो J कॅपला शेजारी असेल तो असेल J कॅपचा कोइफिशियंट. तसेच A बारमध्ये I, J, K ला 3 कोइफिशियंट असतील, B बारमध्ये I, J, K ला 3 कोइफिशियंट असतील. तर हे कोइफिशियंट आपल्याला घ्यायचे आहेत. पहिल्यांदा A बारचे घ्यायचे आहेत. काय आहेत रे, 2, 3, 4.
जो आय कॅपचा कोएफिशियंट आहे तो आयच्या खाली लिहायचा आहे, जे कॅपचा असेल तो जेच्या खाली लिहायचा आहे, के कॅपचा असेल तो केच्या खाली लिहायचा आहे. काय आहे 2 3 4 घेऊया 2 3 दॅट इज 4. बी बार बघितला आय जे के आहेत, काय आहेत 7 2 3 7 2 3. हवं तर परत एकदा चेक करा. याचा कोएफिशियंट 7 इथं खाली आलेला आहे, जे कॅपच्या खालीला आहे 2, के कॅपचा 3 इथं खाली आलेला आहे. म्हणजे कोएफिशियंट तर व्यवस्थित लिहून घेतले. आता हा आपल्याला एक मॅट्रिक्स तयार झाला आहे आणि हा मॅट्रिक्स तुम्हाला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये काय असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, पहिली गोष्ट यासाठी बेसिक एक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे सगळ्यांना माहीत आहे. के कॅपचा साईन असते पॉझिटिव्ह, जे कॅपचं असते निगेटिव्ह, आय कॅपचं असते पॉझिटिव्ह. म्हणजे जेव्हा हे तुम्ही घेता सॉल्व्ह करून खाली, तेव्हा तुम्हाला जे केला साईन येईल निगेटिव्ह, म्हणजे मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मिळेल, इकडे पॉझिटिव्ह तिकडे पॉझिटिव्ह. घेऊया तर मग सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू पहिल्यांदा काय येईल इथं आय कॅप येईल बाळांनो, त्याच्यानंतर काय येईल असा एक ब्रॅकेट येईल. ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा काय येणार आहे टर्म. आता हा जर आय कॅप मी घेतलेला आहे तर माझा हा आणि हा हे दोन माझे डिलीट होतात, बरोबर. हा डिलीट होतो, हा रो डिलीट होईल फर्स्ट आणि हा कॉलम डिलीट होईल. राहतंय काय हे एवढं राहतंय. याच्यामध्ये काय होईल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ह्या दोघांचं काय आहे 3 3 जार 9 मायनस 2 4 जार 8 9 मायनस 8 हे तुम्हाला मिळेल. म्हणजे हा पहिला माझा क्लिअर झाला. आता याच्यामध्ये जर बघितलं मी, मला दुसरी टर्म घ्यायची आहे. एक मिनिट काय करता येत आहे. ओके झालं. फर्स्ट ब्रॅकेट माझा पूर्ण झालेला आहे. इथं थोडं प्रॉपर करूया. आता आपल्याला हा फर्स्ट पूर्ण झाला. दुसरा घ्यायचा आहे जे कॅप. जे कॅपला साईन काय असेल निगेटिव्ह, म्हणजे मायनस जे कॅप येईल इथं. परत तुम्हाला सेम ब्रॅकेट करायचं आहे. इथं काय होईल हा डिलीट होईल पूर्णपणे. राहतंय काय हा एक आणि हा एक राहतोय. याच्यामध्ये काय होईल 2 3 जार 6 मायनस 7 4 जार 28 हे तुम्हाला येईल या ठिकाणी. सेकंड पण झाला आपला कंप्लीट. या 2 लाईन अगोदर काढून घेऊया. ओके, आता याच्यामध्ये बघितलं सेकंड माझा पूर्ण झाला. थर्ड मी के कॅप घेतोय, साईन कोणता आहे पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस के कॅप. परत आला माझा ब्रॅकेट, हे 2 डिलीट होतील. राहते काय हे एवढं राहते 2 2 जार 4 मायनस 7 3 जार 21. चला मॅट्रिक्स आपला आपण इव्हॅल्युएट करून दिला. आता हे बेसिक जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे. काय आहे बेरीज वजाबाकी ॲडिशन सबट्रॅक्शन. तुम्ही तर याच्यामध्ये मास्टर माइंड आहेत. मग काय तुम्हाला एका हातावरती तुम्ही हे करून टाकाल. 9 मायनस 8 काय असतं रे 1, म्हणजे इथं काय येईल 1 आय कॅप. काय आहे तर 6 मायनस 28 काय येईल मायनस 22. इथं राहील हे मायनस जे कॅप आहे असं राहील. त्यानंतर इथं आला तर हे प्लस के कॅप इंटू याच्यामध्ये काय राहील 4 मायनस 21 मायनस 17 हे तुम्हाला राहील. काय होईल इथं 1 नाही लिहिलं तर चालतंय, म्हणजे आय कॅप हे मायनस मायनस गेट प्लस प्लस 22 जे कॅप आणि हे प्लस मायनस गेट मायनस होईल मायनस 17 के कॅप. हे तुम्हाला ॲन्सर मिळेल ए बार क्रॉस बी बारसाठी. हे होतं तुमचं याचं ॲन्सर आणि यालाच आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. आता जर बघितलं याची आपण डेफिनेशन बघितली व्हेक्टरची तर काय आहे, याला डायरेक्शनसुद्धा आहे ॲज वेल ॲज मॅग्निट्यूडसुद्धा आहे. आहे का याच्यामध्ये डायरेक्शन मॅग्निट्यूड. हे कॅप लिहिलेले आहेत बाळांनो, म्हणजे हे तुम्हाला डायरेक्शन आहे. मॅग्निट्यूड याच्यामध्ये नंबर पण आलेले आहेत, म्हणजे हे आपलं ॲन्सर करेक्ट आहे. असं आपण सोडवतो क्रॉस प्रोडक्टचं एक्झाम्पल. अजून काय डाऊट असेल तर विचारा. बेसिकली परत एकदा रिवाईज करूया. पहिलं एक्झाम्पल आहे 2 वेक्टर दिलेले असतील, त्यांचं आपल्याला काय काढायचे क्रॉस प्रोडक्ट म्हणून दोघांच्या मध्ये क्रॉस द्यायचं आहे. इज इक्वल टू इथं आपल्याला कालच्यागत लिहायचं नाही, 2 ब्रॅकेट करायचे नाहीत, आपल्याला एक डिटर्मिनंट काढायचं आहे. 3/3चा डिटर्मिनंट असेल का तर 3 ऑपरेटर आहेत आय जे के. ओके, मग त्याप्रमाणे डिटर्मिनंट काढून घ्या. पहिल्यांदा ह्या दोघांना ऑपरेटर कोणते आहेत सेम आहेत आय जे के. ते लिहून घेऊया पहिल्या रोमध्ये. ते लिहिल्यानंतर ए बार बघायचं. ए बारमध्ये आयचा कोएफिशियंट असेल तो आयच्या खाली लिहा, जेचा कोएफिशियंट आहे तो जेच्या खाली लिहा, केचा कोएफिशियंट आहे तो केच्या खाली लिहा. इथे काय येईल 2 3 4. ओके, ही टर्म मिळाली. सेकंड बी बार बघा. बी बारमध्ये आयचा कोएफिशियंट आयच्या खाली लिहा, आला इथे 7 2 3. डिटर्मिनंट कंप्लीट झाला. त्यानंतर आपल्याला डिटर्मिनंट आहे तो सॉल्व्ह करायचा आहे किंवा मॅट्रिक्स आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना येतोयच. आता हे मॅट्रिक्स सॉल्व्ह करत असताना सगळ्यांना माहित आहे की आयला पॉझिटिव्ह असतो, जेला निगेटिव्ह असतो, केला पॉझिटिव्ह साईन असतो. हे चालेल यांचे साईन. हे साईन आपण इथं दिलेले आहेत. मग आय कॅप मी पहिल्यांदा घेतला, हा माझा पहिल्यांदा डिलीट होईल. हे 2 फक्त शिल्लक राहतात. त्याच्यामध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोघांचं घेतलं आपण. 3 3 9 मायनस 8
हे पहिल्यांदा झालं. परत मध्ये आलो मायनस जे कॅप, हा डिलीट झाला. राहतात काय 3 2 जार 6 मायनस 7 4 जार 28. त्यानंतर इकडे आलो प्लस दिस के कॅप, काय राहिलं इथं, हे 2 डिलीट झाले, राहिलं हे एवढंच 2 2 जार 4 मायनस दिस 7 3 जार 21. हे तुम्हाला इथं बघायला मिळते. आपण आहे तो इव्हॅल्युएट करून घेतला. याच्यामध्ये काय बेसिक कॅल्क्युलेशन आहेत, ॲडिशन सबट्रॅक्शन, ते आपल्याला करायचे आहेत. करूया. तर मग काय आलं इथं आपल्याला आन्सर, 9 मायनस 8 1 आला, 6 मायनस 28 मायनस 22 आला, 4 मायनस 21 मायनस 17 आला, मायनस मायनस गेट इथं प्लस झाला, प्लस मायनस गेट इथं मायनस झाला, आणि हे तुम्हाला मिळालं फायनल आन्सर. ओके, हा आहे आपला क्रॉस प्रोडक्ट. अजून काय याच्यामध्ये डाऊट आहे का? अजून आपण एक एक्झाम्पल सोडवूया, तुम्हाला आणखीन याच्यामध्ये ॲक्युरेसी येईल. काय दिलंय, फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ऑफ सी बार अँड डी बार, हा आहे प्रश्न. सी बार दिलेला आहे, डी बार दिलेला आहे. काय असेल पहिली स्टेप, सी बार क्रॉस डी बार इज इक्वल टू, ऑपरेटर लिहून घेऊया, आय जे के लिहिले. आता हे बेसिक तुम्हाला माहित आहे. सी बारचे कोएफिशियंट 3 4 6 3 4 6, डी बारचे 7 8 2, हे 7 8 2 लिहिले. याच्यामध्ये आणखीन काय डाऊट, एक लक्षात घ्या बाळांनो, कोएफिशियंट लिहिताना शक्यतो विथ साईन लिहा. त्याचे जे काही साईन असेल, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहा विथ साईन. आता हे पॉझिटिव्ह म्हणून आपण इथं साईन मेन्शन केलेलं नाही आहे. घेऊया याच्या पुढं. याच्यामध्ये पहिल्यांदा आय कॅप घ्यायचा आहे मला. आय कॅप टेकन ॲज पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असेल. हा डिलीट होईल पूर्णपणे. बघूया मग काय राहील, 4 2 जार 8 8 6 जार 48 मध्ये असेल मायनस. ओके, इथं येईल मायनस जे कॅप, काय होईल, एक मिनटं याच्या अगोदर याला घालवलं पाहिजे. मायनस जे कॅप म्हणजे हा डिलीट होईल. काय राहते 3 2 जार 6 मायनस 7 6 जार 42. हे झालं तुमचं इथं. हे 2 डिलीट गेले पाहिजेत. काय आला त्यानंतर प्लस के कॅप, प्लस के कॅप आलेला आहे, म्हणजे हे डिलीट होतील. राहतंय काय आपल्याला 3 8 3 जार 24 मायनस 7 4 जार 28. एवढं तुम्हाला अशा प्रकारे हे इव्हॅल्युएशन करून मिळालं. याच्यामध्ये बेसिक कॅल्क्युलेशन करून घेऊया. 8 मायनस 48 काय येतं रे, मायनस 40 इंटू आय कॅप. इथं काय आहे, मायनस जे कॅप इंटू 6 मायनस 46 42 36 येईल, त्याला साईन येईल मायनस. इथं येईल प्लस के कॅप, काय येईल 24 मायनस 28 मायनस 4 येईल. काय येतील तर मायनस 40 आय कॅप, मायनस मायनस गेट प्लस, प्लस 36 जे कॅप मायनस 4 के कॅप. हे असेल तुमचं सी बार क्रॉस डी बार, याचं ॲन्सर. ओके, आता जर हे बघितलं तर हे तुमचं ॲन्सर आहे या ठिकाणी ह्या दिलेल्या व्हेक्टरचं. तुम्ही याच्यामध्ये आणखीन असं पण करू शकता की लेटस कन्सिडर तुम्हाला हे पॉझिटिव्ह पाहिजे पहिलं, तर तुम्ही याला पॉझिटिव्ह करा, याला निगेटिव्ह करा, याला पॉझिटिव्ह करा. साईन पण तुम्ही चेंज करू शकताय, डिपेंड ऑन तुमची काय नीड आहे त्याच्यावरती. हे तुमचं ॲन्सर आहे आणि हे ॲन्सर 100% बरोबर आहे. आणखीन याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय. आणखीन एखाद्या याचं एक्झाम्पल बघूया आपण. काय दिलेलं आहे एक्झाम्पल, फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ऑफ पी बार अँड क्यू बार. पी बार दिलेला आहे, क्यू बार दिलेला आहे. घेऊया पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू आय जे के. हे पहिल्यांदा लिहून घेतलंय. ओके, पी बारचे कोएफिशियंट 3 5 7, क्यू बारचे 10 2 मायनस 3. इथं आला आहे बघा मायनस, निगेटिव्ह साईन इथं आलेला आहे, आपण तो कॅरी केलेला आहे. आपल्याला हा मॅट्रिक्स आहे तो सॉल्व्ह करायचा आहे बाळांनो. आय कॅप पॉझिटिव्ह असेल, जे कॅप निगेटिव्ह असेल आणि हा परत तुम्हाला पॉझिटिव्ह असेल. काय येईल आतमध्ये 5 3 जार मायनस 15, 7 2 जार हे डिलीट होतील, 14 मायनस 14. ओके, त्यानंतर येईल जे कॅप, हा येईल टेकन ॲज निगेटिव्ह. हे अगोदर आपल्याला डिलीट केले पाहिजेत. एक मिनटं,
जे कॅपच्या वेळी हे डिलीट होतील, मग राहतंय काय, हे 2 राहतात, हे येईल -9, 3 3 -9, हे मायनस साईन, मायनस 10 × 7 17 येईल इथं. त्याच्यानंतर घेतलं तर इकडे येईल प्लस के कॅप, के कॅपच्या वेळी काय होईल, हे डिलीट होईल तुमचं, म्हणजे राहतंय काय, हे एवढं 3 2 6 मायनस 10 × 5 50 येईल तुम्हाला इथं. याचे बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहेत बाळांनो. आय कॅप इंटू ब्रॅकेट -15 -14 काय येईल, -29 मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट काय येईल, -9 -70 -79 प्लस के कॅप 6 -50 -45. आता याच्यामध्ये आपण हे केलं तर हे मायनस साईन इकडे येईल, -29 आय कॅप, हे मायनस मायनस प्लस होईल, प्लस 79 जे कॅप, हे प्लस मायनस गेट मायनस होईल, -45 के कॅप. हे तुम्हाला आन्सर मिळाले पी बार क्रॉस क्यू बार यासाठी. आता जर हे बघितलं, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. याला तुम्ही मागासारखं पॉझिटिव्ह सुद्धा करू शकता, डिपेंड ऑन तुमची नीड काय आहे त्याच्यावरती. किती वेळ लागतो रे बाळांनो, 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह होते. आणि हे एक्झाम्पल तुमच्या परीक्षेला जवळजवळ 2 मार्कांना विचारलं जातं आहे. डॉट असो किंवा क्रॉस असो, 2 मार्काला कंपल्सरी आणि फिक्स आहे. त्यामुळे मी म्हणेन की बी रेडी, बी प्रिपेअर्ड. याच्यामध्ये तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे फास्ट सोडवता येईल, करेक्ट ॲक्युरेट सोडवता येईल. आणि ह्याची जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर एवढी सोपी गणितं पण बाळांनो, एवढी सोपी एक्झाम्पल पण तुम्हाला एक्झामला सुटणार नाहीत. हे एक्झाम्पल पण सुद्धा तुम्हाला घाम फोडतील. त्यामुळं आत्ता शांततेचा काळ आहे, शांततेच्या काळामध्ये कष्ट करा, थोडंफार एफर्ट्स द्या. तुम्हाला तुमची जी एक्झाम असेल संघर्षाच्या काळामध्ये तुम्हाला नक्की सक्सेस आणि यश हे मिळेल. ओके, बघूया आणखीन एखाद्या याचं एक्झाम्पल. जेवढे जास्त आपण एक्झाम्पल बघणार आहे तेवढं आपल्याला याच्यामध्ये ॲक्युरेसी बघायला मिळेल. त्यांनी सांगितलं क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करा यस टीचा, यस बार क्रॉस टी बार. आता जर याच्यामध्ये बघितलं आपण, हा याचा आन्सर घेऊया. पहिल्यांदा मॅट्रिक्स ड्रॉ करून आय जे के थोडंसं व्यवस्थित करूया. आय जे के झाले. आपल्याला ह्याच्यात कोएफिशियंट 5 10 -2, नंतर काय आहे टी बारचे 7, हे 9 आणि हे 3. झाला आपला मॅट्रिक्स तयार झाला. याच्यामध्ये काय डाऊट कोणाला, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल. परत एकदा बघूया, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आय कॅप असतो पॉझिटिव्ह, जे कॅप असतो निगेटिव्ह, सॉरी, आणि हा असतो परत पॉझिटिव्ह. जे कॅप निगेटिव्ह नसतो बाळांनो, जो मध्ये असतो तो निगेटिव्ह असतो, समजलं. आणि जे बाजूला असतात ते असतात पॉझिटिव्ह. बघूया मग याच्यामध्ये पहिला येईल आय कॅप इंटू दिस, हे डिलीट होतील. राहते कोण 30 -9 2 18 -18 येईल. याच्यामुळं एक ब्रॅकेट देऊन टाका त्याला, मायनस जे कॅप होईल आपल्याला इथं तयार. दुसरा काय होईल, हा जे कॅप म्हणजे हा डिलीट होईल. 5 3 15 -7 2 14, पण हे -14 असेल या निगेटिव्ह साईनमुळं. म्हणजे इथं पण तुम्हाला अशा प्रकारे हे तयार होईल. -14 हा झाला. याच्यानंतर काय येईल, के कॅप प्लस के कॅप इंटू द ब्रॅकेट. याच्यामध्ये बघायचं झालं, के कॅपच्या वेळी कोण डिलीट होईल, हा डिलीट होईल. राहतंय कोण 5 9 45 -7 × 10 17. ओके, याच्यामध्ये काय डाऊट कोणाला. हे झालं आपलं मॅट्रिक्स जे आहे आपण तो इव्हॅल्युएट केला, म्हणजे आणखीन त्याला थोडा इझी करून लिहिला. बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन करायचे आहेत. 30 हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे आय कॅप 30 + 18 मायनस जे कॅप, इथं पण प्लस होईल 15 + 14 प्लस के कॅप 45 - 70 डायरेक्टली होईल. किती येईल, -25. हे तुम्हाला आन्सर इथं बघायला मिळेल. 30 + 18 किती येतं रे,
38 आय कॅप मायनस जे कॅप आहे असं असेल, इथं काय येईल 29 15 प्लस 14 प्लस इथे डायरेक्टली तुम्हाला बघायला मिळेल मायनस 25 के कॅप प्लस मायनस गेट मायनस झाला, हा फक्त इकडे घ्यायचा आहे 38 आय कॅप मायनस 29 जे कॅप मायनस 25 के कॅप, हे असेल तुमचं ॲन्सर कशाचं, एस बार क्रॉस टी बार याचं. असा आपण सोडवतो वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. याच्यामध्ये आणखीन पण काही डाऊट असेल तरीही तुम्ही विचारू शकता बाळांनो, तरी पण आपण तुम्हाला सांगूया. एक्झाम्पल सोपं दिसतंय म्हणून आपण याला लाईटली घेतो आणि हे आपल्याला लाईटली घेतं एक्झाममध्ये, त्यामुळे मी बोलेन की वेळेवरती प्रयत्न करा. आणखीन ह्याचं एक्झाम्पल आपण बघूया. ह्याच्यामध्ये जेवढे आपण एक्झाम्पल बघणार आहे तेवढं आपल्याला हे परफेक्शन देणार आहे. इथं पण आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आहे. दोन टर्म दिलेले आहेत, जी बार क्रॉस एच बार. डिटर्मिनंट ड्रॉ करून घेऊया. आयचे के येतील पहिल्यांदा. हे झाल्यानंतर तुम्हाला याचे कोएफिशियंट लिहायच्यात 992, नंतर लिहायचे 6 - 6 3 लिहिले. तर मग तसे आता डिटर्मिनंट आपला तयार झाला. याच्या पुढं पहिल्यांदा घ्यायचं आय कॅप टेकन ॲज पॉझिटिव्ह, जे कॅप निगेटिव्ह आणि हा येईल तुम्हाला पॉझिटिव्ह. म्हणजे आय कॅप इंटू द ब्रॅकेट हा होईल डिलीट. काय होते 9 3 18 मायनस 6 × 2 तर मायनस राहिला आहे 12, हा येईल -12 बिकॉज ऑफ दिस इज द निगेटिव्ह साईन. ऑल्सो जे कॅप आपला निगेटिव्ह येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट स्टार्ट करायचं आहे. आता ब्रॅकेट स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला काय होईल, हे डिलीट होतील दोघं पण. 9 3 27 6 × 2 -12 हे तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्याच्यानंतर पुढं प्लस के कॅप के कॅपच्या वेळी हे डिलीट होईल. राहतंय काय 9 6 54, पण इथं निगेटिव्ह साईन आहे म्हणजे -54 होईल. -9 6 परत येणार आहे 54 अशी येईल तुम्हाला टर्म. आता आहेत बेसिक कॅल्क्युलेशन्स. 18 हे मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे आय कॅप 18 + 12 मायनस जे कॅप 27 - 12 काय येतं रे बाळांनो 15 येतं. काय येतं 15 प्लस के कॅप. ह्याच्यामध्ये काय मिळेल 54 - 54, दोघं पण निगेटिव्ह आहेत म्हणजे दोघांचे होईल ॲडिशन आणि साईन राहील निगेटिव्ह. काय होईल रे 108 होईल -108 हे तुम्हाला इथं बघायला मिळेल. 18 + 12 30 आय कॅप -15 जे कॅप -108 के कॅप. हे असेल तुमचं फायनल आन्सर फॉर जी बार क्रॉस एच बार या व्हेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टसाठी किंवा व्हेक्टर प्रोडक्टसाठी. असं आपण सोडवतो. अजून तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट आहे का विचारा बाळांनो. अजूनही जर डाऊट असेल एवढे एक्झाम्पल घेऊन तरी पण आपण तुम्हाला तो सांगूया. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एवढे एक्झाम्पल घेतलेले आहेत. काल बघितलं आहे डॉट, आज बघितलं आहे क्रॉस. तुम्हाला काल सांगितलेलं होतं कालच्या लेक्चरला की आज आपण तुम्हाला काय होमवर्क देणार आहे. म्हणजे डॉटचे काही एक्झाम्पल मिळतील, क्रॉसचे काही एक्झाम्पल मिळतील, ते सॉल्व अप करा. तुम्हाला त्याच्यावरून आणखीन ॲक्युरेसी येईल. तुम्हाला याच्यामध्ये 100% मार्क मिळतील. ज्या ज्या एक्झामला हा चॅप्टर आहे मॅथमॅटिकल मेथड, त्या त्या एक्झामला डॉट प्रोडक्टचं एक एक्झाम्पल 2 मार्कला येईल आणि क्रॉसचं एक एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कला येईल. त्यामुळे बघा कसं प्रिपेअर करायचं, थोडंसं तयारीत राहा. ओके. एक्झाम्पलला तुम्हाला आणखीन काय एक्झाम्पल देतो जे तुम्हाला होमवर्कचं काम करतील. पहिल्यांदा घेऊया बाळांनो इकडे आपण डॉट प्रोडक्टसाठी, त्याच्यानंतर इकडे बघूया आपण क्रॉस प्रोडक्टसाठी. ओके. ए बार बी बार सी बार डी बार
ई बार एफ बार आणि जी बार एच बार. ए बार घेऊया 7i + 4j - 12k. इथं येईल 8i + 19j + 10k. इथं येईल 3i + 6j - 9k. इथं येईल 12i + 8j + 5k. इथं येईल तुम्हाला 2i + 20j + 30k. एफ बार येईल तुम्हाला 3i + 6j + 1k. इथं येईल 7i - 3j + 4k. 8i + 10j - 12k. हे एक्झाम्पल तुम्हाला इथं येईल. क्रॉसमध्ये बघूया. पहिलं इकडे येईल ए बार बी बार सी बार टी बार ई बार एफ बार. फोर्थ वन जी बार एच बार. याच्यामध्ये बघितलं 2i + 4j + 20k. 10i - 20j + 5k. 7i + 4j + 12k. 4i + 6j + 4k. 7i + 7j + 7k. 3i + 3j - 3k. 7i + 14j + 15k. आणि इकडे येईल 3i + 15j + 2k. हे असेल तुमचे एक्झाम्पल. हे आहे तुमचे काय होमवर्कसाठी एक्झाम्पल. व्यवस्थितपणे लिहून घ्या, व्यवस्थितपणे सॉल्व करा. ओके. अजून पण जरी पण तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट आला तर तुम्ही विचारू शकताय. कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण ड्रॉप आउट करू शकताय. या चॅप्टरसाठी आपल्याला जवळपास आणखीन 2 पॉईंट राहिलेले आहेत. एक म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॉस अँड डॉट प्रोडक्ट. दुसरा म्हणजे डिफरन्शियल कॅल्क्युलस. त्याच्यामध्ये इंटिग्रल आहे आणि डिफरन्शिएशन आहे. हे 2 पार्ट. म्हणजे उद्याच्या लेक्चरला तुम्हाला सांगू का, तुम्हाला एक होमवर्क मिळणार आहे की तुम्हाला काही फॉर्म्युलेचा 14-15 फॉर्म्युले आहेत डेरिव्हेशनचे, इंटिग्रेशनचे. याचे 14 आणि त्याचे 14 तेवढे पाठ करायचे आहेत बाळांनो. ते झालेच पाहिजेत तुमचे. ते नाही होत तर तुम्हाला डिफरन्शिएशन सॉल्व नाही होत आणि कुठलं डेरिव्हेशन सुटणार नाही इथून पुढं. त्यामुळे ते मस्ट आहेत आणि केलेच पाहिजेत. त्यासाठी मी एक बोलेन की आजचा अभ्यास आज पूर्ण करा, उद्याला आपण उद्याचा अभ्यास पूर्ण करूया. तुम्ही काय करता, आजचं उद्या करूया, उद्याचं परवा करूया, हे तुमचं कंटिन्युअसली चालत असतं. का तर तुम्हाला अति महत्त्वाची कामं भरपूर असतात, संपत नाहीत कधी. बरोबर आहे का? त्यामुळे मी म्हणेन की थोडीशी तुमची ती सवय बदला, थोडा वेळ द्या, थोडं इम्पॉर्टन्स द्या याला. जेवढं इम्पॉर्टन्स द्याल तेवढं ते पण तुम्हाला इम्पॉर्टन्स देईल. त्यामुळे मी म्हणेन की थोडं अलर्ट व्हा, ॲक्टिव्ह व्हा, कनेक्टेड राहा फिजिक्स अकॅडमीसोबत. तुम्हाला अपकमिंग डेजमध्ये आणखीन काही नवीन अनाउन्समेंट मिळणार आहेत. त्यामुळे कनेक्टेड राहा. तुमच्या ज्या फ्रेंड्सला फिजिक्स अवघड वाटतोय त्यांना आपल्या लेक्चरशी कनेक्ट करून द्या. आपण त्यांना इझी करण्याचं काम करूया. थँक्यू सो मच.